सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। अवघ्या 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना उघडकीस आली आहे। सोलापूरच्या माढा तालुक्यात एका 12 वर्ष 8 महिन्याच्या मुलीने बाळाला जन्म दिलाय। सध्या आई आणि बाळाची तब्येत चांगली आहे, पण या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर बालविवाहाचं प्रकरण समोर आलंय। पोलिसांनी या प्रकरणी मुलीचे वडील, पती आणि सासरच्या इतर मंडळींवर गुन्हा दाखल केलाय। माढा ग्रामीण रुग्णवाहिकेतून सोलापूरला निघालेले असताना मुलीने रुग्णवाहिकेतच बाळाला जन्म दिला। सध्या मुलगी आणि तिने जन्म दिलेली चिमुकली यांची प्रकृती ठीक आहे। त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दोघी सुखरूप असल्याची माहिती आहे। या प्रकरणी माढा पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून मुलीचा पती रवींद्र तुकाराम पवार, सासू सुमन पवार, सासरे आणि वडील यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। मुलीचे आणि मुलाचे वडील यांच्यावर बाल विवाह कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच मुलीच्या पती विरोधात बाललैंगिक अत्याचार आणि बलात्कार कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात पोलिसांनी तपास केला असता बाल विवाहाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। अल्पवयीन मुलीचं वयाच्या 10व्या वर्षीच लग्न लावून देण्यात आलं होतं। तिनं लग्नानंतर 2 वर्षांनी म्हणजेच वयाच्या 12व्या वर्षी गोंडस बाळाला जन्म दिलाय। ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली। 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही मूळची रायगडची आहे। ती सध्या सोलापूरला वास्तव्यास आहे। तिचे सासरचे लोक मोलमजुरी करतात। ती गर्भवती असल्यानं माहेरी आली होती। अल्पवयीन मुलीला शुक्रवारी सायंकाळी पोटात दुखायला लागलं, त्यामुळे तिला माढा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं। त्यानंतर तिला प्रसूतीसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेलं जात होतं, पण अर्ध्या रस्त्यावरच रुग्णवाहिकेत तिची प्रसूती झाली। यानंतर तिला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्रसूतीनंतर ती शुद्धीवर आली असल्याचं आणि सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे।